नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्यात भरपूर जणांना जेवण जात नाही, त्यासाठी ही रेसिपी अतिशय उत्तम आहे। ही साइड डिश तुम्ही एकदा बनवली की आठवड्यातून 2 ते 3 वेळे नक्कीच बनवाल, इतकी ही टेस्टी आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, या रेसिपीसाठी गॅसची अजिबात आपल्याला गरज लागत नाही। रेसिपी अतिशय साधी आणि सिंपल आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी एक असा मोठा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 कांदे असे बारीक कापलेले यामध्ये टाकायचे आहे। कांदा जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम साईजचा आपला कापून घ्यायचा आहे। एक टोमॅटो पण मी इथे बारीक कापून घेतलेला आहे, याच्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत, हा पण यामध्ये टाकूया। 4 हिरव्या मिरच्या उभ्या कापून असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे, ते पण आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही ठेचा पण टाकू शकता। 2 आलू भुजियाचे पॅकेट घेतलेले आहे मी, 10-10 वाले 2 पॅकेट आणलेले होते। तुम्ही कोणतेही घ्या, पण फक्त आलू भुजिया शेव पाहिजे यासाठी, तर ती पण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। आलू भुजियाची टेस्ट खूप छान लागते, त्यामुळे हीच शेव घ्या। बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये टाकू। कोथिंबीर भरपूर टाकायची, म्हणजे खूपच टेस्ट आणखीन वाढते याची। तुम्ही यामध्ये कैरी सुद्धा टाकू शकता, फक्त कैरी किसून टाकायची, कापून टाकायची नाही। आता यामध्ये अर्धा चमचा आपण लिंबाचा रस घातलेला आहे। आता यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत। इथे मी आमचूर पावडर, मीठ, काळी मिरी पावडर, मिरची पावडर आणि 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे। हे मसाले सर्व प्लेटमध्ये हाताने असे मिक्स करून घ्यायचे आहे। असे हाताने मिक्स करून घेतले की एकाच ठिकाणी मसाले चिटकून राहत नाही। आता हे सर्व मिक्स केलेले मसाले यामध्ये टाकायचे आहे। आता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। यामध्ये मी एक काकडी आणि एक गाजर पण टाकलेले आहे, पण तो व्हिडिओ इथे स्किप झाला, शूट झाला नाही। तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका, नाही आवडलं तर नाही टाकलं तरी चालेल। तर मस्त चटपटीत आणि हेल्दी आपली ही साइड डिश इथे तयार झालेली आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आलू भुजिया जेव्हा तुम्ही जेवायला बसाल तेव्हाच यामध्ये मिक्स करायची आहे, नाहीतर आधीच बनवून ठेवली तर सॉफ्ट होईल आणि खायला चांगली लागणार नाही। चवीला छान लागेल पण कुरकुरीत लागणार नाही। अशा पद्धतीने झटपट बनवायची आणि झटपट खायची। ही तुम्ही पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता, अतिशय टेस्टी लागते। ह्या उन्हाळ्यात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर फ्रेंड्स, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।